हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शिवसेनेकडनं संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी भुमरेंचा सामना होणार. भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज. शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि 1 राज्यसभा खासदारांनी विरोध केला. विनोद पाटलांचा दावा. 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून फडणवीस दिल्लीत जाणार म्हणाले होते. फडणवीसांनी मला माझ्याच माणसांसमोर खोटं पाडलं. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंचा दावा. तर उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, त्यांना वेड लागले. आदित्यला मुख्यमंत्री सोडाच, मंत्री सुद्धा बनवायचा विचार नव्हता. ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका. तुमच्यानंतर आदित्यला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा, असं ठाकरेंना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं स्पष्ट. ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या. खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय केलं? अजित पवारांचा सवाल. तर संस्था स्थापन झाल्याचं साल काढावं, त्यातनं उत्तरं मिळतील. शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं. शरद पवारांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता निशाणा. तर खोटं बोल पण रेटून बोल हा पवारांचा धंदा, विखेंचं प्रत्युत्तर. बारामतीची सून आपल्या सगळ्यांचं ऋण फेडेल, मोठ्या मतांनी विजयी करा. सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना साथ. बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका. एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील. शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. 2019 मध्ये उद्योगपतींच्या घरी अमित शहांसोबत पवारांची बैठक. पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन. शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ. अजित पवारांचा मोठा खुलासा. चर्चा होत असते, मात्र निर्णय महत्वाचा असतो. सुचवणं म्हणजे स्वीकारणं नाही. मी भाजपसोबत गेलो नाही. अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण. 2017-2019 मध्ये शरद पवार भाजपसोबत येणार होते. उद्योगपतींसोबत शरद पवार अमित शहांना भेटले, आशिष शेलारांचाही दावा. पंतप्रधान मोदींनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं. शरद पवारांचा मोदींवर निशाणा. सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.